आता साध्या कोबीच्या भाजीला द्या असा चमचमीत ट्विस्ट. कोबीची भाजी आवडत नसेल ना तर ह्या अशा पद्धतीने कोबीची भाजी करून बघा. आठवड्यातून 2 वेळा तरी जरूर बनवा. इतकी चमचमीत आणि टेस्टी लागते ना, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. अजिबात काही वाटण करायची गरज नाही, काही एक्स्ट्रा मसाल्याची सुद्धा गरज नाही. अगदी 5 मिनिटात तयार होते आणि एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी कढई घेतले. कढईमध्ये अंदाजे 2 चमचे मी तेल घेतलंय. तेल आधी सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचंय, कारण त्याला आपली फोडणी द्यायची. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे. जिरे आणि मोहरी बघा चांगले तेलात फुललेत, चांगले तडतडलेत. आता यामध्ये घालायचाय कांदा. एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय बघा, तो घालायचाय. ही भाजी करताना फोडणी अगदी व्यवस्थित बसली ना की भाजी एकदम चविष्ट होते. आता कांदा घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालते आहे. मी रेडीमेड पेस्ट वापरते आहे. तुम्ही जर फ्रेशली आले लसूण कुटून घातलं ना तरीही चालेल. आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि फक्त मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचंय. आता मिनिटभर झालेला आहे. कांदा परतवून घेतलाय. कोबी बघा मी असा बारीक लांब लांब चिरून घेतलेला आहे. आता कोबी यामध्ये घालूया आणि कांद्यासोबतच कोबी सुद्धा 1 मिनिटभर 1 किंवा 1.5 मिनिट चांगला भाजून घ्यायचंय, चांगला परतवून घ्यायचंय. कोबी बघा चांगला परतवून घेतलाय मी, अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. आता यामध्ये मी मटार घालणार आहे. फ्रोझन मटार घेतलेत मी, अंदाजे मूठभर असतील. तुमच्याकडे जर फ्रेश मटार असतील ते घातले तरीही चालतील. मटार सुद्धा या कोबीमध्ये मिक्स करायचे, चांगले मिसळायचे. आता यामध्ये घालायचे काही बेसिक मसाले. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला जसं तिखट हवं असेल आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचंय आणि अगदी पाव चमचा हळद घालायची. एवढेच घालायचे, चटणी मीठ आणि हळद. आता हे सगळं मिसळून घेऊयात आणि सगळी चटणी सगळ्या कोबीला लागली पाहिजे. 1-2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचंय, चांगला मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळीकडे चटणी मीठ लागेल. मी आणखीन थोडीशी अर्धा चमचा चटणी यामध्ये घातलेली आहे, कारण तिखटाला थोडंसं कमी लागत होतं मला. आता सुरुवातीला ही कोबी आपल्याला वाफेवर शिजवायची आणि नंतर गरज लागेल तरच पाणी यामध्ये घालायचे, कारण सुरुवातीला जर पाणी घातलं ना तर भाजी एकदम अशी पांचट होईल, पाणी पाणी भाजीमध्ये राहील. तसं करायचं नाहीये. तर बघू शकता सगळं मिक्स करून झालेलं आहे. सगळ्या कोबीला कांद्याला लाल तिखट हे लागलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून एकदम लो फ्लेम करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. चेक करूयात. भाजीला चांगली वाफ बसली, पण अजून एकदम 100% भाजी शिजलेली नाहीये. पाणी न घालता शिजवल्यामुळे खाली थोडीशी भाजी लागलेली आहे. बघू शकता अजून पण भाजी पूर्ण शिजलेली नाहीये. आता या स्टेजला आपण पाणी घालणार आहोत. अगदी अंदाजे 2 ते 3 चमचे एवढंच पाणी घालायचे, कारण भाजी खाली जळणार नाही यासाठी. आता पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. पुन्हा 3 ते 4 मिनिटांनंतर बघा भाजी आधीपेक्षा एकदम मऊ आणि नरम पडली आणि एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. अशीच भाजी शिजली पाहिजे. किती परफेक्ट बघा ही भाजी शिजलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत आपली चमचमीत कोबीची भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा तरी ही अशी भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भाजी ट्राय केलीच तर ती कशी होते ती कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.